गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे 2026 ची हेल्थ रिलेटेड माझी बेस्ट इन्व्हेस्टमेंट. सो 2026 मध्ये मी माझ्या हेल्थसाठी एक युजफुल असं टूल परचेस केलेलं आहे. ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचं. एवढं धकाधकीचं लाईफ आहे. बसचा प्रवास, ट्रेनचा प्रवास, वॉकिंग प्रवास, 12-12 तास ड्युटी, त्याच्यानंतर ऑफिशियल प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या शरीरावर जेवढा ताण येतो तो ताण रिलीज कसा करायचा. एव्हरी डे आपण ऑइल मसाज वगैरे करू शकत नाही, तर त्याच्यासाठी एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट जी मी केली आहे ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो मी ऑर्डर केलेलं आहे केअर स्मिथचं बूस्ट मसाज गन. सो हा बॉक्स आहे केअर स्मिथ चार्ज बूस्ट मसाज गन. सो आपण याला ओपन करूया. ह्याच्यामध्ये ही अशी पॅकेजिंग येते. ही आहे मसाज गन. ओके, त्याच्या बरोबरती आपल्याला हे टूल्स येतात. हा एक टूल, हा एक टूल, अनदर टूल, हा एक टूल, आणि हा एक टूल, आणि आपल्याला एक चार्जर सुद्धा याच्या बरोबरती येतो. ही मसाज गन म्हणजे माझ्यासाठी एक खूप युजफुल टूल झालेला आहे. पाय दुखतात, ट्रॅव्हलिंग मध्ये खूप त्रास होतो, तर त्याच्यामुळे आपले मसल्स पेन होतो, पाय खूप दुखतात. त्याच्यासाठी हे मी जे परचेस केलेलं आहे, ही जी मसाज गन आहे ही खूप युजफुल आहे. आता मी तुम्हाला सांगते ह्याचा यूज कसा करायचा आणि ह्याच्याबरोबर टूल जे आलेले आहेत त्या टूलचा काय काय उपयोग आहे. सो फर्स्ट आहे ही गन. याच्यामध्ये हा चार्जिंग पॉइंट आहे. हा जो चार्जर आहे, हा चार्जर आपल्याला इथे प्लग करायचा आहे. त्याच्यानंतर हे लेवल्स आहेत, हे ऑन करायचं आहे. हे फर्स्ट लेवल, दिस इज सेकंड लेवल, थर्ड लेवल, फोर्थ लेवल, फिफ्थ लेवल आणि ही सिक्स्थ लेवल. ओके, ज्या पद्धतीने तुम्ही प्रेशर सहन करू शकता त्या पद्धतीने तुम्हाला हे प्रेशर ची पॉवर जी आहे किंवा प्रेशरचं जे इंटेन्सिटी आहे ती इन्क्रीज करायची आहे. हे असं ऑफ होतं. आता हा ह्याच्याबरोबरतीच एक मॅन्युअल सुद्धा आहे. या मॅन्युअल मध्ये पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की हे मसाज बूस्टर जी गन आहे ती कशी काम करते. तर ह्या मॅन्युअल मध्ये मी तुम्हाला सांगते, हा जो पहिला आहे हा बॉल आहे. हा बॉल आहे, हा आपल्याला ह्याच्यामध्ये असा इन्सर्ट करायचा. हे प्रत्येक जे टूल आहेत हे टूल आपल्याला असे इन्सर्ट करायचे, ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचे. त्याच्यानंतर थोडंसं याला फिरवून घ्यायचं म्हणजे ते टाईट बसेल. हे असेच आपल्याला हे जे चारही टूल आहेत हे चारही टूल आपल्याला याच्यात इन्सर्ट करून घ्यायचे जसं जसं याचा यूज आहे. हा बॉल आहे, त्याच्यानंतर हा आहे, हा जो आहे हा डॅम्पनर आहे. ठीक आहे. तिसरं जे आहे हे फोर्क आहे. त्याच्यानंतर हे जे चौथं आहे हे फिंगर टिप्स आहे. ओके, आता ह्याचा उपयोग कसा होतो, तर हे मी चालू केलंय. आता हे असं चालू झाल्यानंतर हे असं ऑन होतं. हे तुम्ही बघू शकता, हे मी फर्स्टच प्रेशरवरती चालू केलेलं आहे. हे तुम्ही हात, मसल्स, पेन, लेगच्या ज्या मसल्स असतील या मसल्सवरती तुम्ही हे यूज करू शकता.
हे असं काम करतं. त्याच्यानंतर आता आपण दुसरा टूल करूया. काढून ठेवायचं. हे टूल लावण्याची एकच पद्धत आहे. लावायचं आणि थोडंसं फिरवलं. जो डॅपनर आहे ह्याचा उपयोग हा नेकसाठी, मसलसाठी, फ्लॅट सरफेस एरिया जिथे असेल तो मसाज करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. म्हणजेच आपली जर नेकलाईन आपली खूप मान अकडली असेल, आपल्या शोल्डरमध्ये थोडंसं पेन असेल, पण हे हाडांच्या जॉईंट्स वरती किंवा हे जे एल्बोज वगैरे आहेत या एल्बोज वरती आपल्याला कुठेही फिरवायचे नाहीये विदाऊट डॉक्टरच्या परमिशन शिवाय. डॉक्टरांनी जर सजेस्ट केलं तरच हे आपल्या जॉईंट्स वरती, हाडांच्या जॉईंट्स वरती वगैरे आपल्याला हे करायचे. पण नॉर्मली आपण फ्लॅट सरफेस वरती, आपल्या नेक वरती, आपले इकडे बॅक, आपल्या पाठीवरती सुद्धा आपण हा, बॅक वरती सुद्धा आपण हा यूज करू शकतो. इकडे आहे आपल्याकडे ते म्हणजे फिंगर ट्रिप्स. हे पण असंच जॉईन करायचं. त्याच्यानंतर हे बटन जे आहे ऑन केलं, प्रेस करून ठेवल्यानंतर की हे असं व्हायब्रेट होतं. आता हे आपलं पाय जे आपले दुखतात, हे तळवे वगैरे, शिरा जे आपल्या अकडतात, त्याच्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. आपल्याला पायामध्ये क्रॅम्प्स येतात, त्या क्रॅम्पसाठी पण तुम्ही हा यूज या मशीनचा करू शकता. या टूलचा, फिंगर ट्रिप्सचा यूज तुम्ही करू शकता. हे जे आहे त्याच्यासाठी तुम्ही फिंगर ट्रिप्सचा यूज करू शकतो. याचं बंद करायचं. हे व्हायब्रेट होत असतं सारखं. जेवढं तुम्हाला व्हायब्रेशन म्हणजे तुम्ही सहन करू शकता तेवढंच व्हायब्रेशन तुम्हाला ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आणि हे जे चौथं जे टूल आहे हे फोर्क आहे. हे सुद्धा असं फिरवून घ्यायचं आणि हे तुम्हाला अशा पद्धतीने सेट करायचं आहे. तर हे कशासाठी यूज होतो त्या मॅन्युअल मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ह्या कण्या जो आपला असतो ना त्याच्या आजूबाजूच्या सरफेसवरती सरळ सरळ तुम्हाला एकदम लाईट प्रेशरनी हा जर फिरवला तर आपला जो कणा दुखतो, आपला पाठ पण बसून बसून खूप दुखतो, तर ह्याच्यावरती तुम्हाला खूप युजफुल होईल. हा आजूबाजूचा जो सरफेस आहे आपल्या बॉडीचा पाठीचा त्याच्यावरती सुद्धा तुम्ही फिरवू शकता. ह्याच्या सरफेसवरती प्रेशर न देता फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की कुठल्याही जॉईंट्स वरती किंवा कुठली इंजुरी झाली असेल तर त्याच्यावरती ही मसाज गन यूज करायची नाही. जे काही टेम्पलेट दिलेलं आहे त्याच्यावरती ते क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला स्ट्रेट फक्त एकदम लाईट प्रेशरने तुम्हाला असा मसाज केला तर खूप रिलॅक्स, इझी आणि खूप रिलॅक्स वाटतं. बस ते आपल्याला जे मिळतं हे मॅन्युअल. या मॅन्युअल मध्ये तुम्हाला प्रत्येक टूलचं इन्फॉर्मेशन एकदम क्लिअर दिलेली आहे, डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामध्ये एक सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणून पण आपल्याला दिलेली आहे. तर सेफ्टी प्रिकॉशन्स काय तर मी तुम्हाला सांगते. यूज ऑफ क्लोथिंग ऑन ड्राय अँड सरफेस ऑफ द बॉडी. आपण कपडे घालूनच ती मशीन यूज करायची आहे आणि आपल्या बॉडी पार्ट सरफेस वरतीच यूज करायची आहे. डू नॉट यूज डिरेक्टली ऑन द हार्ड ऑर बोनी एरियाज ऑफ द बॉडी. कुठल्याही
हाडाच्या किंवा जॉईंट्सच्या ह्याच्यावरती, हाड आपला जो बॉडी पार्ट असतो त्याच्यावरती यूज करायचा नाही. डू नॉट यूज द मसाज गन अबव युअर ॲडम्स ॲपल ऑर C4 ऑन युअर हेड ऑर नियर युअर जेनिटिलिया. तर आपलं जे हेड आहे किंवा आपला पाठीचा कणा जो C4 आहे त्याच्यावरती डॉक्टरांचे सजेशन शिवाय यूज करायचा नाहीये. बाजूच्या सरफेसवरती तुम्ही यूज करू शकता. कीप फिंगर्स, हेअर्स और एनी अदर बॉडी पार्ट अवे फ्रॉम द सॉकेट ॲज पिंचिंग मे ऑकर. म्हणजे आपले केस, आपले पिन्स किंवा फिंगर्स हे सगळं बॉडी पार्ट पासून बाजूला ठेवायचे. हे त्यांनी सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणून त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी अजून सांगितले की हे चिल्ड्रनसाठी नाही, नॉट फॉर चिल्ड्रन, यूज ओनली एज इन्स्ट्रक्टेड. म्हणजे ह्या मॅन्युअल प्रमाणे जसं त्यांनी इन्स्ट्रक्ट केलेलं आहे तसाच याचा यूज करायचा आहे. हे चिल्ड्रनसाठी बिलकुल नाहीये. रिड्युसिंग रिस्क ऑफ इंजुरी ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ही जी केबल दिलेली आहे ह्या केबलनीच तुम्हाला त्याचं चार्जिंग करायचं आहे. ह्याच्यामध्ये अदर कुठल्याही चार्जिंग वायरने तुम्हाला याची चार्जिंग करायची नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरचार्ज करायचं नाहीये. डिसेबल ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला ते प्रॉपर डिसेबल करायचं आणि ज्यावेळेला जॉईन आपण करतो त्यावेळेला ते प्रॉपर जॉईन करूनच मग यूज करायचं आहे. आंघोळी वगैरे करताना वेट अशा वस्तू असतील आपण तर त्यावेळेला ते यूज करायचं नाहीये. ह्या सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्स त्यांनी दिलेल्या आहेत. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला ही जेव्हा तुम्ही ऑर्डर करणार मशीन त्याच्यानंतर तुम्हाला 12 मंथ्सची ह्याच्यामध्ये वॉरंटी दिली जाते आणि अटॅचमेंटची वॉरंटी 30 डेजची असते. ओके, आता वॉरंटी कार्ड आपल्याला ह्या बॉक्स बरोबरती हे जे तुम्ही ऑर्डर करता त्याच्याबरोबरती येतं. तर हे आहे वॉरंटी कार्ड. याच्यावरती त्यांनी लिहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला 12 मंथची जी वॉरंटी मिळते तर हा जो QR कोड त्यांनी दिलेला आहे QR कोड तुम्ही स्कॅन करायचा आणि स्कॅन करून त्यांच्याकडे तुम्ही रजिस्टर करायचे. म्हणजे त्यांच्याकडे तुमची वॉरंटीसाठी तुम्ही 1 इयर म्हणजेच 12 मंथच्या वॉरंटीसाठी तुम्ही रजिस्टर करता. आणि हे एक त्यांनी दिलंय की हे स्कॅन त्यांनी ठेवलंय की आपल्याकडे याचा आपण फोटो काढून ठेवायचा जोपर्यंत आपण हे वॉरंटी पिरियड मध्ये आहोत. ठीक आहे, ह्याच्यावरती जे लिहिलंय त्यांनी की टेक अ फोटो, यू माइट नीड दिस लेटर, you might misplace this card eventually, but we are always here for you. So if you have any questions, face any issues, need our support, just reach out, scan and WhatsApp. हा फोटो त्यांनी सेव्ह करायला याच्यासाठी सांगितलंय तर जर आपण मिसप्लेस केला आपलं वॉरंटी कार्ड किंवा काही आपल्याला प्रोडक्ट बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल, आपल्याला काही त्यांना सांगायचं असेल तर हे QR कोड स्कॅन करून तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती त्यांच्याशी व्हॉट्सअपद्वारे कनेक्ट करून तुम्ही तुमच्या क्वेरीज त्यांना सांगू शकता. त्याच्यानंतर हा एक जो आहे हा चार्जिंग पॉइंट आहे ते दिलेला. हा चार्जिंग पॉइंट ज्या वेळेला ग्रीन होतो तोपर्यंतच त्याची चार्जिंग करायची आहे. जेव्हा रेड असेल त्यावेळेला तो चार्जिंग होत असतो आणि ग्रीन चार्जिंग कम्प्लीट झाली 100% झाली तर तो ग्रीन मध्ये कन्वर्ट होतो. तर तोपर्यंतच आपल्याला चार्ज करायचं. जसं त्यांनी मॅन्युअल मध्ये म्हटलंय की आपल्याला ओव्हर चार्ज करायचं नाहीये. सो गाईज, दिस इज माय बेस्ट टूल अँड बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑफ 2026 फॉर माय हेल्थ. डे टू डे लाईफ मध्ये मला ही खूप युजफुल आहे. माझ्या घरात जे एल्डर पर्सन्स आहेत, एल्डर व्यक्ती आहेत ज्यांना पायदुखीचा सगळ्याचा त्रास असतो, मसलचा त्रास असतो, मसल पेनचा त्रास असतो, तर त्याच्यासाठी ही मशीन गन ही खूप युजफुल ठरलेली आहे. माझ्या घरासाठी तर हे 26 हेल्थचं वरदान ठरलेलं आहे आणि 26 ची माझी बेस्ट हेल्थ इन्व्हेस्टमेंट ठरलेली आहे. सो गाईज, तुम्हाला सुद्धा असेच काही प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या फॅमिली मेंबर्सना जर असेच काही प्रॉब्लेम्स फेस होत असतील तर तुम्ही ही मशीन गन नक्कीच ऑर्डर करू शकता. ही तुम्ही ऑर्डर करा आणि तुमच्या वयस्कर ज्या व्यक्तीज असतील त्यांना थोडंफार त्यांच्या पेनमधनं रिलीफ करण्यासाठी मदत करा. आता ही मी का ऑर्डर केली? सुरुवातीला मी या मशीन गनच्या जेव्हा शोधात होते त्यावेळेला मला ती वेबसाईटवरती अराउंड 5000च्या आसपास मला याची प्राइस दाखवत होती. पण ती मला ऑफरमध्ये एक 1500च्या आसपास मिळालेली आहे म्हणून मी ही ऑर्डर केलेली आहे. सो गाईज, 1500 हेल्थसाठी जर आपल्याला द्यायचे असतील तर विच इज नॉट अ बिग अमाऊंट. तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांसाठी इव्हन स्वतःसाठी सुद्धा ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. दिस इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही नक्कीच
मशीन बूस्ट गन जी आहे, मसाज बूस्ट गन जी आहे ती तुम्ही नक्की ऑर्डर करा. तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला याचा कसा एक्सपिरियन्स येतोय, तुम्हाला याचे कसे बेनिफिट्स होत आहेत ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच.